वकील क्षेत्रामधली कामगिरी, सामाजिक कामगिरी आणि आता राजकारण. एक विधितज्ञ माणूस राजकारणामध्ये. वकील म्हणजेच एकतर क्रीम ऑफ द सोसायटी म्हटलं जाते वकिलांना. ॲडव्होकेट इज सेल्फ ए लीडर पण असतात वकील. प्रकाश आंबेडकरांचा आपला थेट संपर्क कसा आला आणि वंचितकडे जाण्याचा कसा योग आला? 2009ला आम्ही महाराष्ट्र विकास आघाडी या नावाने पक्ष रजिस्टर्ड केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धार्मिक जातीचं स्तोम. गौड बंगाल हे नेमकं गौड बंगाल काय होतं? गौड बंगाल म्हणजे आमचा संशय फक्त मशीनवरच होता ना. या मशीन वापरायचे असेल निवडणुकी प्रक्रियेमध्ये तर जिथं वापरायचे तो हॉल AC हॉल पाहिजे, एअर कंडिशनिंग हॉल पाहिजेत. या मशीन DC कनेक्शनवर वापरल्या पाहिजेत. या कंपनीनं आणखीन एक रिकमेंडेशन केले. दुसरं ते रिकमेंडेशन म्हणजे या मशीन वापरतो त्या ठिकाणी कुठले वेव्हजमध्ये येणार नाहीत, त्यासाठी जामर बसवण्याची आवश्यकता आहे. ते जामर बसवला पाहिजेत. अशा प्रकारच्या प्रमुख त्यांनी रिकमेंडेशन केली. आपल्यासोबत लातूर येथील ज्येष्ठ वकील तथा धनगर समाजाचे नेते अण्णाराव पाटील हे आपल्यासोबत आहेत. सर, प्रथमतः तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत. आपली वकील क्षेत्रामधली कामगिरी, सामाजिक कामगिरी आणि आता राजकारण. एक विधितज्ञ माणूस राजकारणामध्ये कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे आपण? मी 1986 पासून वकिली क्षेत्रात आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत मी वकिलीला प्रथम प्राधान्य देऊन माझ्या व्यवसायाला मी आतापर्यंत आलेलो आहे. पण हे करत असताना वकिली व्यवसाय करतच असताना वकील म्हणजेच एकतर क्रीम ऑफ द सोसायटी म्हटलं जाते वकिलांना आणि दुसरं म्हणजे ॲडव्होकेट इज सेल्फ ए लीडर पण असतात वकील. मग त्यांना परत लीडर किंवा राजकारण समाजकारण कारणी आहे असं म्हणणं मला वाटतं की ते थोडं अतिशयोक्ती होईल. वकील हे ज्या क्षेत्रात आले ते स्वतःच पहिल्यापासून समाजाला लीड करत असतात. समाजाच्या प्रश्नाची जवळीकता आणि जाणीव त्यांना असते, त्या पद्धतीनं ते काम करत असतात. म्हणून आपण पाहतोय राजकारणात की पहिल्यापासून देशाच्या स्वातंत्र्यपूर्व असेल किंवा स्वातंत्र्यामध्ये असेल किंवा स्वातंत्र्याच्या नंतर असेल, जास्त भाग तर सहसा वकिलानेच राजकारणात घेतलेला आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यातसुद्धा त्यांनीच घेतलेला आहे आणि हे वकिलांना माहिती असताना घेतलेला भाग असतो. माहिती असून घेतात ते, कारण त्यांना कळतंय समाजामध्ये काय चालले काय नाही आणि त्याच्याबद्दल कायद्याबद्दल थोडं ज्ञान असल्यामुळं त्यांना थोडं धाडसानं ते पुढे येतात आणि समाजकारण राजकारण करायला लागतात. प्रामुख्यानं जर पाहिलं तर 2019मध्ये महत्त्वाचा राजकारणामधला महाराष्ट्राच्या राजकारणामधला महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. बऱ्याचसे राजकारणी, मातब्बर राजकारणी यांना वंचित बहुजन आघाडीमुळं पराजय पत्करावा लागला होता. प्रामुख्यानं जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचा चेहरा म्हणून आपण महाराष्ट्रभर फिरलात. वंचितच्या कोर कमिटीवर आपण होतात. प्रकाश आंबेडकरांचा आपला थेट संपर्क कसा आला आणि वंचितकडे जाण्याचा कसा योग आला? 2009ला आम्ही महाराष्ट्र विकास आघाडी या नावाने पक्ष रजिस्टर्ड केला. मी पूर्वी काँग्रेसमध्ये होतो. विलासरावजी देशमुखाबरोबर काम केलेलं आहे. तर विलासराव देशमुखाबरोबर काम करत असताना विलासरावचं आणि माझं खूप सख्य होतं. पण भोवतालचे त्यांचे सगळे काही कार्यकर्ते असतील, त्यांचे घरचे नातेवाईक असतील, यांच्याशी माझं जास्त पटलं नाही. म्हणून मी त्यांना सोडलो आणि मग स्वतंत्र पक्ष काढायची कल्पना मी डोक्यात ठेवली आणि मग 2009ला आम्ही पक्ष काढला. पक्ष काढल्यानंतर नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभाग केला. या आघाडीच्या वतीनं मग आमच्यासोबत आता जे सध्या भाजपचे आमदार आहेत निलंग्याचे, संभाजीराव पाटील निलंगेकर, ते आमच्यासोबतच होते. पार्टीचे आमचे उपाध्यक्ष होते आघाडीचे. आणि मग अशा प्रकारे आमच्याकडे एक पंचायत समिती होती, पुन्हा 4-5 सदस्य जिल्हा परिषदेचे होते. असे काम करत करत पुढे आलो.
त्याच्यानंतर 19मध्ये 14ला मी निवडणूक लढवली, रिडालोच्या माध्यमातून लढवली. आणि त्या रिडालोच्या माध्यमात लढवत असताना त्यावेळेस आलेला अनुभव असा वाटला की खरं म्हणजे या निवडणुकामध्ये सामोरे जात असताना बऱ्याचशा गोष्टी पाहण्याची गरज आहे आणि ती पाहिलं पाहिजे होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धार्मिक, जातीचं स्तोम, पुन्हा काम करत असताना हे सगळ्या गोष्टी कुठे 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 मला अनुभवास आल्या. आणि त्यावेळेस असं वाटलं की हे सगळं लोकशाहीला मारक आहेत. अशा पद्धतीनं राजकारण करणं कधी ना कधी देशाला एक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाटते. म्हणून आम्ही ते सोडलं सगळं. आणि मग 2019ला महाराष्ट्र विकास आघाडी, त्यावेळेस बाळासाहेबजी आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष होते. आणि मग MIMचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी. तत्पूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असुद्दीन ओवैसी साहेबांच्या सोबत काम केलं. एकत्र आमचं गठबंधनानं आम्ही इथं जवळपास 72 उमेदवार दिले होते. त्यामधला अनुभव खूप आला, पण अनुभवातून काही निष्पन्न झालं नाही. आम्हाला काही नगरसेवक वगैरे आमचे काही निवडून आले नाहीत. आणि पण आमची दोघांची चांगली ओळख राजकीय पटलावर झाली. प्रामुख्यानं जर पाहिलं तर 2019च्या ज्या काही जागा वाटप होतं वंचितचं, बहुतांश आपल्याकडंच होतं. मग विधानसभा असू द्या की लोकसभा, हे आणि आत्ताचं जे महाविकास आघाडीसोबत वंचितचं जे घोडं आडलं, तर त्यावेळेसची काय परिस्थिती होती आणि आताच्या ह्या परिस्थितीला आपण कसं पाहता या दोन्ही गोष्टी? असुद्दीन ओवैसी साहेबाला जे काही मुस्लिम मोहल्ल्यामध्ये चौकामध्ये सभा घ्यायचे ते आम्ही टाऊन हॉलच्या मैदानावर आंबेडकर पार्कवर पहिल्यांदा असुद्दीन ओवैसीला उतरलं. त्याच्यामुळं एक चांगला मोठा जनसमुदाय झाला, चांगली भाषणं झाली, आमची चांगली घसट झाली. मग प्रकाशजी आंबेडकर आणि असुद्दीन ओवैसीचं एकत्र बैठक झाली मुंबईला आणि हैदराबादला. मग त्याच्यानंतर त्यांनी एकत्र गठबंधन करून 1, 2, 3 सभा घेतले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रतिसाद मिळाल्यानंतर माझ्यासोबत असणारे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांनी म्हणले, अण्णा यांनी वंचिताची भाषा करत आहेत, बहुजनाची भाषा करत आहेत आणि हे मिळून लढत आहेत, म्हणजे दलित मुस्लिम एकत्र येत आहेत. तर आपण धनगर आहोत आणि आपला पक्षसुद्धा OBCसाठी जास्त प्रामुख्यानं काम करतो आहे, तर त्यामध्ये एक OBC घटक जोडूया असं म्हटल्यानंतर काही लोकांनी मध्यस्थी केली. मग त्यामध्ये बरेच लोक, कोल्हापूरहून काही लोक आले, काही अमोल पांढरे म्हणून आमचा जो काही पत्रकार होता त्यांनी आले आणि सगळ्यांनी मदत केली. आपण सगळेजण मिळून लढूया. त्याच्यानंतर मग प्रकाशजी आंबेडकर साहेब इथं लातूरला आले आणि लातूरला आल्यानंतर त्यांनी आपल्या घरी आले, भेट दिली मला आणि त्यांनी सांगितले, त्यावेळेस आम्ही सांगितले की ठीक आहे, आपण चला मिळून करूया काम. मग तिघाच्या गठबंधनातून वंचित बहुजन आघाडी निर्मिती झाली आणि त्याच्या माध्यमातून 2019ला आम्ही सामोरे गेलो. आणि मग ते वंचित बहुजन आघाडीचे फाउंडर अध्यक्ष ते ॲडव्होकेट विजयराव मोरे हे बारामतीचे. आजही वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय बारामती येथेच आहे, आणखीन बदल झालेला नाही. तर ते विजयराव मोरे वगैरे मला म्हणले, आपण मिळून सगळे करूया आणि चांगलं वातावरण आहे, परिस्थितीमध्ये परिवर्तन येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आम्ही बाळासाहेबाशी जुळलो आणि बाळासाहेबासोबत काम करायला लागलो. अण्णा, गोष्ट अशी आहे की जागा वाटपावरूनच आपण प्रकाश आंबेडकरांपासून दूर गेलात. जागा वाटपांचं प्रकाश आंबेडकरांचं धोरण आपल्याला आवडलं नाही असं बोललं जाते. जागा वाटपामुळं दूर गेलो नाही, आम्ही ठरवलंच होतं ना. इव्हन असुद्दीन ओवैसींनी सुद्धा म्हणले, वंचित बहुजन आघाडीच्याच माध्यमातून आपण सगळ्या सीट लढवूया. मग महाराष्ट्र विकास आघाडी किंवा MIMनी स्वतंत्र जागा मागण्याचं ठरलंच नव्हतं. आम्ही मागणारच नव्हतो, कारण परिवर्तन पाहिजे होतं आम्हाला आणि ते बाळासाहेबांच्या माध्यमातून परिवर्तन येईल असं वाटायचं. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण आमचे सगळे स्वतःचे स्वार्थ बाजूला ठेवले आणि मग बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आम्हाला उभं राहावं वाटलं. त्याच्याप्रमाणे आम्ही उभं राहिलो. पुन्हा मग तिकीट वाटपामध्ये सुद्धा आमचं काही झालं नाही. मात्र जर पाहिलं आता की आत्ता सुद्धा महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर राहतो म्हणले, 2019ला सुद्धा आपल्या वेळेसही चर्चा झाली होती
ज्यावेळेस तुम्ही वंचितच्या कोर कमिटीत होते, यावेळेसही शिवसेनेसोबत सुरुवातीला त्यांनी गठबंधन केलं, त्यानंतर महाविकास आघाडीसोबत जातो म्हणून म्हटले आणि नंतर त्यांनी ती भूमिका बदलली आणि आता स्वतंत्र लढत आहेत. मग त्यावेळेसची परिस्थिती आणि यावेळेसची परिस्थिती, महाविकास आघाडीसोबत न जाण्याची आंबेडकरांचे जे राजकारण आहे त्या आंबेडकरांच्या राजकारणाला तुम्ही कसं पाहता? नाही, आता सध्या मी जेव्हा 19च्या निवडणुका संपल्या विधानसभेच्या, आणि मग ते विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर जे आम्हाला एवढं मोठं अपयश आलं की एकसुद्धा जागा लागू नये, एवढे सगळे लोक सोबत असतानासुद्धा ह्याच्यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे असं आम्हाला वाटलं. आणि मग मी पुन्हा जास्त काही सोबत बाळासाहेबाच्या सोबत राहिलो नाही. मग मी आपलं घरी आल्यानंतर मला एक 6 महिने तर इतकी मेहनत घेतल्यानंतर अपयश पदरात पडल्यानंतर मला असं वाटलं की लोकाला आम्ही प्रकाश आंबेडकरजी, मी असेल, असुद्दीन ओवैसी असेल, लोकांच्या मनातले ही नाही आहेत असं आपण जे म्हणलं की खूप मोठं अपयश तुम्हाला आलं असं आपण सांगतात. मोठं अपयश. त्याच्यामध्ये आपण असं म्हणतात की काहीतरी गोडबंगाल होतं ह्याच्यामध्ये. गौडबंगाल हे नेमकं गौडबंगाल काय होतं? गौडबंगाल म्हणजे आमचा संशय फक्त मशीनवरच होता ना. गौडबंगाल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, मशीनवरचा गौडबंगाल असेल. आता मला असं वाटतं की याच्यामध्ये तिघांनी आम्ही इमानी इतबारे प्रयत्न केला. थोडंफार तर निवडणुकीच्या तिकीट वाटपात होत असते कमी अधिक, पण तो काय मेन इश्यू नव्हता. पण मेन इश्यू जो होता, एवढी मेहनत घेतली, एवढे सगळे झाली सभा, आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी आम्हाला यश यायला पाहिजे होतं पण आलं नाही. याच्या एक मनाला असं वाटलं की अशा पद्धतीनं आपण राजकारण करू लागलो तर एकतर आयुष्याची वय वर्ष वायाच आले आणि हातात तर काही पडत नाही आहे. मग आपण परिवर्तन कसं आणणार या गोष्टीवर थोडं वाटलं. मग 19पासून मी काही बाळासाहेबाच्या अजिबात संपर्कात राहिलो नाही आहे. मग मी माझ्या व्यवसायाकडे आणि मी स्वतःच्या पक्षाकडे, बांधणीकडे लक्ष घातलं. वंचित मात्र 2019चं जे अपयश आहे त्याला अपयश म्हणून स्वीकारत नाही, त्याला अपयश म्हणून पाहत नाही. वंचितची वोट बँक वाढली असं म्हणून पाहत आहेत, तुम्ही अपयश म्हणून पाहता. या दोघात दोन गोष्टीमधला वेगळेपण काय? लोकसभेला आम्हाला जवळपास 42-43 लाख मतं पडतात आणि विधानसभेला 24ला आहे तो आकडा. महाराष्ट्रामध्येच एवढे सगळे मतं, 42 लाख बी मतं पडतात आणि पुन्हा 24 लाखावर विधानसभेला तर वाढायला पाहिजे मतं ना, वाढले नाहीत ना, कमी का झाले? उमेदवारी देण्यामध्ये चुका झाल्या असतील असं आम्हाला वाटलं, किंवा आम्ही उमेदवार निवडत असताना आम्ही कमी पडलो असंही काही भाग त्याच्यामध्ये झाला असेल. प्रामुख्यानं जर पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या सभा ह्या खूप मोठ्या प्रमाणात होतात. सर्व जाती समुदायाचे लोक त्या ठिकाणी येतात. वंचित प्रवर्गामध्ये OBC असतील, SC ST असतील, हे सगळे मुस्लिम असतील, मोठ्या प्रमाणात येतात. मग सभांमध्ये जी गर्दी होती त्या गर्दीचं रूपांतर मतात का होत नाही? त्याचं कारण काय तुम्हाला काय वाटतं? आपण सध्याच्याला जरी वंचितमध्ये नसाल तरी त्या सभांचं रूपांतर मतात का झालं नाही? आणि असा एखादा कॅन्डिडेट तुमचा खासदार, आमदार म्हणून का उभारीस आला नाही? हे अपयश नेमकं कोणाचं आहे? नाही, खासदार म्हणून आपण पाहतोय ना, इम्तियाज जलील औरंगाबाद संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील निवडून आला. उपलब्धी आहे ना. मात्र नाही, मी म्हणतो की बाबा एक खासदार नाही आहे, तुम्ही 50 पाडलेत तर निदान 5 तर येणं अपेक्षित आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, 5 येणं अपेक्षित होतं, नाही 5 नाही 10 येणं अपेक्षित होतं, चांगले उमेदवार होते. पण आता जनतेचा मतदाराचा मॅन्डेट कौल कसा आहे ह्याला तर काही चॅलेंज करता येत नाही. पण आमचा मॅक्झिमम ह्याच्यावर संशय होता तो म्हणजे EVM मशीनवर. आणि एवढंच नाही तर त्या काळातसुद्धा EVM मशीन मॅनेज करणारे हॅकरसुद्धा आमच्यापर्यंतसुद्धा पोहोचले होते. त्यांनी पैशाची खूप डिमांड केली आणि तेवढे पैसे आमच्याकडे नसल्यामुळं कदाचित आम्ही EVM मशीन हॅक होतात नाही, केलेले आहेत, होत आहेत, होणार सुद्धा आहे. आपण सुद्धा निवडणुकीमध्ये कदाचित हॅक होऊनच निवडणुका होतील असं माझं मत आहे. आपण ज्येष्ठ वकील आहात, फार विधिज्ञ आहे, मी सखोल अभ्यास केलेला आहे, मी आधारावर बोलतो, मी पुराव्यानिशी बोलतो, मला माहिती आहे. मुलाखत देशभरातील देशाबाहेरील लोक जगभरात जरी गेली तर ह्या मशीन हॅक होतात, माझं तर मत आहेच आहे. पण मला ऑनरेबल एका कोर्टाने सुद्धा की EVM मशीन इज टॅम्परेबल.
but used machine, whether tampers or not, you prove that. असंच मला कोर्टानं प्रश्न विचारला होता. हे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटबद्दल मी इलेक्शन पिटिशनमध्ये गेलो होतो अमित देशमुखांच्या विरोधात, तर त्याच्यामध्ये कोर्टानं अशी भाषा वापरली होती. जर EVM मशीन हॅक होत असतील तर कालचं काही दिवसापूर्वीचं सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला आपण कसं पाहता? मग सुप्रीम कोर्ट थेट म्हणते, निवडणूक आयोग म्हणते की EVM हॅक होत नाही, तशी प्रणाली नाहीये, ही निष्पक्ष प्रणाली आहे असं बोललं जाते. मग त्या गोष्टीकडे आपण कसं पाहता? चीफ इलेक्शन कमिशन काय बोलतो? चीफ इलेक्शन कमिशन म्हणजे ग्रामोफोन आहे, त्याला भोंगा आपण म्हणतो. मागून माईकवर बोलणारा दुसराच असतो, हा फक्त पुढे भोंगा आहे. त्याचं काही जास्त मनावर घेऊ नका. निवडणूक आयोगाचं मनावर नाही घ्यायचं. नाही, मनावर घ्यायचं नाही. तो का मागं जे सांगेल तो पुढे बोलतो, त्याच्या मनचं काही नाही आणि त्याच्याबद्दल त्याला डिटेल स्टडी असेल नसेल मी काय खोलात जाणार नाही त्याच्या. पण सुप्रीम कोर्टामध्ये जर सुप्रीम कोर्टानं जर भूमिका EVM मशीनच्या संदर्भात जी घेतलेली आहे ना, कोर्टाचं काय काम असतंय? डॉक्युमेंटरी ओरल एव्हिडन्स जसा समोर येतो, ज्याप्रमाणे सन्माननीय वकील ज्याप्रमाणे कोर्टापुढे बाजू मांडतात त्या बाजूच्या आधारे सुप्रीम कोर्ट चालत आहे. सुप्रीम कोर्ट कधी असं संशोधन करून किंवा सुप्रीम कोर्टाच्या जवळ इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटी किंवा संस्था नाही आहे. तुम्ही जे उपलब्ध माहिती पुरवाल त्याच्या आधारावर ॲनालिसिस करून काय करेक्ट आहे एवढ्याकडे शोध घेतला जातो. जर सुप्रीम कोर्टापुढे जर करेक्ट एव्हिडन्सच नाही आला, पुरावाच नाही आला, त्याची टेक्निकल बाजू जर समोर व्यवस्थितपणे मांडली नसेल तर सुप्रीम कोर्ट काय असं वेग जजमेंट टाकत नाही आहे. त्या जजमेंटच्या आधारेच सुप्रीम कोर्ट बोलत असते आणि जे बाजू ज्यांनी भक्कम मांडली त्या बाजूच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट आपापली मतं व्यक्त करत असतात आणि जजमेंट देत असतात. याचा अर्थ सुप्रीम कोर्टाचं वर्डिक्ट किंवा जजमेंट चुकीची किंवा बरोबर आहे असं म्हणणं काही योग्य ठरणार नाही आहे. पण त्याच्यावर जे काय अवलंबून आलेलं आहे, म्हणजे आता रीट ज्यांनी कुणी केला असेल, रीटमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक रीट ऑफ पर्सोनम आणि रीट ऑफ रेम. जजमेंट इन पर्सोनम आणि जजमेंट इन रेम. सुप्रीम कोर्ट जजमेंट देत असते कोणत्या कॅपॅसिटीमध्ये? जजमेंट इन पर्सोनम दिले आणि त्याचा इफेक्ट सगळ्यावर होत असतो. आणि एखादी वैयक्तिक व्यक्तीने जर रीट केलेला असेल तर त्या जजमेंटचा इफेक्ट तेवढ्या व्यक्तीपुरता असतो. त्याचा खाल्ले सबऑर्डिनेट कोर्ट फक्त इफेक्ट घेऊ परिणामाचा फायदा घेऊ शकतात. पण ते पर्सोनम जजमेंट असेल तर सगळ्याला लागू होईल असं राहत नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने ज्या भूमिकेमध्ये जजमेंट दिले त्या भूमिकेचा विचार सातत्यानं करावा लागता. म्हणून जो पुरावा समोर येईल कोर्टाच्या, मेहरबान कोर्टाच्या, जो म्हणजे डॉक्युमेंटरी असेल, ओरल असेल, लिखापढे असलेला पुरावा असेल, त्याचे टेक्निकल इन्फॉर्मेशन असेल, टेक्निकल त्याचं नॉलेज असेल, त्या संदर्भात जो पुरावा समोर येईल त्याला अनुसरून सुप्रीम कोर्ट जजमेंट करत असतं. काल परवाचं जे आणखी एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं त्याच्यावर VVPAT आणि EVM या दोघांचे जे काही त्या ठिकाणी झालेलं मतदान आहे त्यांचं दोन्ही मतं मोजली गेली पाहिजे आणि त्यांचं हे करूनच नंतर संबंधित ग्राह्य धरलं पाहिजे या संदर्भात याचिका होती. मग सुप्रीम कोर्टानं अद्याप त्याच्यावर निर्णय दिलेला नाही. दिला निर्णय त्याच्यामध्ये राखीव ठेवलेला आहे, कालच्या तारखेतला आहे. बरं, कसं आहे, EVM मशीन जेव्हा अंमलात आली निवडणूक प्रक्रियेमध्ये, हे EVM मशीन आणण्याचं काय कारण आहे? ह्या EVM ह्याच्यासाठी आणल्या की फेअर, विदाऊट फिअर आणि फास्ट आणि ट्रान्सपरंट इलेक्शन व्हावेत म्हणून ह्या EVM तंत्राचा वापर करून या EVM मशीनचा इलेक्शनमध्ये वापर व्हावा आणि त्यासाठी चीफ इलेक्शन कमिशनरने तत्कालीन ह्या मशीनचा 2009ला अंमलात आणली आणि याप्रमाणे चीफ इलेक्शन कमिशनरने या मशीनचा वापर करायला सुरुवात केली. तेव्हापासून 1999 पासून ह्या मशीन अंमलात येत आहेत आणि या मशीन अंमलात आल्यापासून ह्या प्रक्रिया सुरू झाल्या. वास्तविक पाहता या मशीन अंमलात आणण्यापूर्वी मी तुम्हाला स्पष्टपणे म्हणजे सांगणारच आहे की मी आता चर्चा करताना आपण म्हणालो की ह्या मशीन चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे कोण? चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे
एक्झिक्युटर जो पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहात निर्णय झालेत त्या निर्णय इलेक्शनच्या संदर्भामध्ये त्या निर्णयाच्या व कायद्याच्या आणि RP ॲक्टच्या अनुसार ह्या निवडणुका सुटसुटीतपणे लवकरात लवकर व्हाव्या असा एक त्याच्या मागचा आधार आहे. त्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवत असतात चीफ इलेक्शन कमिशनर. चीफ इलेक्शन कमिशन कुठले नियम करत नसतो किंवा चीफ इलेक्शन कमिशनर कुठला कायदा करत नसतो. फक्त जो कायदा आहे काय म्हणजे RP ॲक्टमध्ये जे नमूद केलेलं आहे किंवा जो काही इलेक्शन लॉ आहे त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी अंमलबजावणी किंवा त्याचं एक्झिक्युशन करत असतो. तो इलेक्शन पुरतंच. आणि जेव्हापासून आचारसंहिता सुरुवात झाली तेव्हापासून चीफ इलेक्शन कमिशनरने स्वतंत्र कारभार असतो. त्याच्यामध्ये दखल अंदाजी कोणाला करता येत नाही अशा प्रकारचा कारभार चालतो. परंतु या मशीन आणण्याचा EVM मशीन इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये आणण्याचा कुठल्याही पार्लमेंटमध्ये लोकसभेत किंवा राज्यसभेत ठराव मंजूर झाला नाही. अशा प्रकारच्या मशीन निवडणूक प्रक्रियेत आणावा असाही ठराव झाला नाही. तुम्ही जरा बघून काय हे PV नरसिंहरावांच्या काळामध्ये ह्या मशीन आल्या आता EVM मशीन. त्यावेळेस काँग्रेसची सरकार होती आणि त्या सरकारने कुठे दोन्ही सभागृहातला बघा कुठेही ठराव आला नाही. त्याच सरकारने ठराव घेतला असा की फास्ट फेअर आणि विदाऊट फेअर निवडणुका जर करायच्या असतील तर चीफ इलेक्शन कमिशनरने ठरवावं त्याला काय आवश्यक बाब आहे ती कराव्या. म्हणजे हा राज्यकर्त्यांचा अपेक्षेचा पहिला पार्ट तिथं झालेला आहे ह्या मशीनच्या बाबतीत. म्हणजे राजकारण्यांनी ठरविलं नाही निवड मशीन आणायचं EVM मशीन आणायचं हा इलेक्शनमध्ये वापर करायचा एवढ्यापुरताच निर्णय झाला. पण ह्या मशीन वापरत असताना यांच्या कंपनीनं काय रिकमेंडेशन केलीत याचा विचार केला का? कंपनी रिकमेंडेशन असं करते की या मशीन वापरायची असेल निवडणुकी प्रक्रियेमध्ये तर जिथं वापरायचे तो हॉल AC हॉल पाहिजे, एअर कंडिशनिंग हॉल पाहिजेत, या मशीन DC कनेक्शनवर वापरल्या पाहिजेत. हे कंपनी रिकमेंडेशन आहेत. कोण अभ्यास केला आहे याच्या संदर्भात? या कंपनीनं आणखीन एक रिकमेंडेशन केले. दुसरं ते रिकमेंडेशन म्हणजे या मशीन वापरतो त्या ठिकाणी कुठले वेव्हजमध्ये येणार नाहीत त्यासाठी जामर बसवण्याची आवश्यकता आहे. ते जामर बसवला पाहिजेत अशा प्रकारच्या प्रमुख त्यांनी रिकमेंडेशन केलीत. मग त्या रिकमेंडेशनप्रमाणे ह्या EVM मशीन वापरल्या जातात का? नाही वापरल्या जात. किंवा कुठे AC हॉल नाही, कुठे DC कनेक्शन नाही ना कुठे जामर बसवित नाहीत. मग हे का नाही वापरत? बरं या वापरत असताना जर एखादी काही चुका झाल्या असतील किंवा काही त्याच्यामध्ये अतिरेक झाला असेल किंवा त्यामध्ये काहीतरी दुरुस्ती किंवा कमी झालं तर याचे रूल्स ॲक्ट रूल्स रेग्युलेशन बनवले का? हे सब चीफ इलेक्शन कमिशनर बनवता येतात का? नाही बनवता येत. तर या संदर्भामध्ये चीफ इलेक्शन कमिशनरने रूल्स काय रूल्स पाहिजेत, कंपनीचं काय रूल्स आहेत, कंपनीचे काय रिकमेंडेशन आहेत त्या अनुषंगाने रूल्स आणि रेग्युलेशन्स बनवायला पाहिजेत. आणि ते रूल्स रेग्युलेशन पार्लमेंटमध्ये बिल सबमिट करून दोन्ही सभागृहातून मंजूर घेऊन त्याचा कायदा करून मग आज एखादी मशीन हॅक झाली काय करू शकता तुम्ही? मशीन बदलतात ती लगेच. पण त्यामध्ये ते जर हॅक झाली तर त्याबद्दलचं काय पनिशमेंट आहे? लाईट कनेक्शन गेलं, एखादी मशीनमध्ये फेरबदल, काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत? काही नाही. आंधळा कारभार आहे या मशीनच्या बाबतीत. आणि या मशीन ह्या इलेक्ट्रिकल लाईटवर किंवा इलेक्ट्रिक इक्विपमेंट असल्यामुळं याच्याबद्दल कोणीही गॅरंटी सांगू. तुम्ही हजारो सॉफ्टवेअर इंजिनियरला विचारा वेदर इट इज मशीन इज टेम्परेबल ऑर नॉट. ईच अँड एव्हरी सॉफ्टवेअर इंजिनियर सेज की या मशीन टेम्परेबल आहेत. इट इज इझी प्रोसेस टू टेम्पर. कारण ही इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, ह्याच्यामध्ये चिप आहे जी मोबाईलमध्ये असतो, कॅल्क्युलेटरमध्ये असतो, तोच आहे, तो हॅक करता येतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून जे 19मध्ये आम्हाला जे आलेला अनुभव आमच्यापर्यंत जे आलेले हॅकर्स होते त्यांनी सांगितले. पण त्यावेळेस माननीय बाळासाहेब आंबेडकर किंवा आमच्याकडे कोणाकडेच एवढे पैसे देण्यासारखे नव्हते म्हणून आम्ही त्या काय भानगडीत पडलो नाही. बाळासाहेब आंबेडकर आणि तुमच्याकडं मशीन हॅक करणारे हॅकर आले होते? हो आले होते ना. त्याच्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे? दारोदार फिरत आहेत की आता तर उघडपणे फिरलात या इलेक्शनमध्ये. मी तुम्हाला सांगतो ना आता मी सांगितलं तुम्हाला की या निवडणुका हॅकर्सच्या वतीनंच घडविल्या जातात. कसं तुम्हाला सांगतो, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. चीफ इलेक्शन कमिशनरने भारतातल्या सगळे इलेक्शन 1 ते 2 फेजमध्ये घ्यायला पाहिजेत. कारण मशीन आले तर ना
फास्ट इलेक्शन झाले पाहिजेत, रिझल्टसुद्धा फास्ट आले पाहिजेत, फेअर आले पाहिजेत, विदाऊट फिअर आले पाहिजेत, किंवा ट्रान्सपरंट सगळा व्यवहार झाला पाहिजेत. या मशीन आणण्याचा उद्देश सफल होतो का? कधी नाही. ती भारतामध्ये 8 फेजमध्ये 19 निवडणुका झाल्या आणि या कधी नाही ती यावेळेसुद्धा 7 फेजमध्ये निवडणुका होतात का हो? आपण आता थोडक्यात घेऊ, काही प्रश्न आहेत थोडक्यात हे करून. आता हे एवढं सगळं असताना विरोधी पक्ष का शांत बसलाय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे लोकशाही. हां मी असं म्हणेन की ह्या फास्ट फेज जे निवडणुकीमध्ये 7 फेजमध्ये दिल्या, चीफ इलेक्शन कमी सगळीकडे यंत्रणा तर सगळीकडे आहे. स्टेट आता इथलं बरं यंत्रणा कमी पडते शासनाची असं म्हणता येणार नाही, कारण महाराष्ट्रातली यंत्रणा महाराष्ट्रात सज्ज आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान ज्या त्या स्टेटमध्ये आपापल्या यंत्रणा सज्ज असताना सुद्धा, कारण इकडले अधिकारी नेऊन तिकडे इलेक्शन घ्यायचे नाहीत, म्हणून शासनाला कुठलीही यंत्रणा जिथल्या तिथं सज्ज असताना सुद्धा 7 फेजमध्ये निवडणुका घ्यायची काय गरज आहे? तर ही 7 फेजमध्ये निवडणुका घेण्याची गरज एवढ्यासाठी आहे की हा प्रोग्राम भारतातल्या आणि भारताबाहेरच्या हॅकर्सने ठरवून दिलेला आहे की आमच्याकडे तुमच्या एवढी यंत्रणा नाही, आम्हाला ह्या करण्यासाठी मतदानाच्या दिवशी हॅक करावं लागत असते आणि ते करण्यासाठी आम्हाला तेवढी यंत्रणा आमच्याकडे नसते. तर ह्याच्यामध्ये फेज पाडा आणि मग तुम्हाला जसे पाहिजे तसे आम्ही निवडणुका निवडून आणून देऊ शकतो. मात्र आता हे झालं EVM मशीन विषयी. मात्र तुम्ही वंचितमधून बाहेर पडलात. MIM आणि वंचित हे 2 फॅक्टर जे प्रामुख्यानं म्हणजे मागासवर्गीय मतं आणि मुस्लिम मतं जे की ग्राह्य धरून काँग्रेसचे असतात, हे वोट बँक तुम्ही तयार केली आणि वंचित आणि MIM नंतर एकमेकाच्या बाजूला पडले, वेगळे झाले. त्याचं कारण काय नेमकं? एवढा यशाला काही कारण नाही. यश आलं असतं तर आम्ही सुद्धा तिथेच राहिला असतो, पण दारुण पराभव आणि दारुण अपयश आल्यामुळं आम्हाला असं वाटलं की यामध्ये आता पुढे आपण एकत्र राहून काही करू शकणार नाही. तर काय आपण आपल्या स्वतंत्र पक्षाच्या वतीनं आपल्याला जेवढं झेपल तेवढ्या आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं आम्ही करण्यासाठी 2019च्या जेव्हा विधानसभेच्या निवडणुका संपल्या, निकाल लागला, त्याच्यानंतर आम्ही एकमेकांपासून ऑटोमॅटिक दूर झालो आणि जवळ येण्याचा पुन्हा प्रसंग आलाच नाही आणि पुन्हा आलोही नाही. आमचं म्हणजे ह्याच्यावर काही जास्त बातचीतसुद्धा केली नाही आम्ही. पडळकर बाजूला जाण्याचं कारण काय पडलं? पडळकर हा त्याला काय म्हणतो आपण, जिथं फायदा आहे तिथं पडळकर जात असतो. पडळकर का कुठला फिलॉसॉफर आहे का? पडळकरला काय तत्वाचं राजकारण करतो का? जो देता वो नेता असं समजणारा पडळकर. जनपक्षी जो पक्ष देईल त्या पक्षाच्या फांदीवर हे न बसणार, त्या झाडाच्या फांदीवर हे न बसणार. पडळकर काही लिडरशिप पोक्त अशी लीडर आहे का पडळकर? एवढंच नाही, महाराष्ट्रामध्ये पोक्त लीडर फक्त बोटावर हातावर जेवढे बोट आहेत तेवढेच असतील. पोक्त लीडर म्हणतो. तुम्ही जे समजताय ना, हा फडणवीस असेल, पटोले असतील, हा अजित पवार असेल, पुन्हा तुमचा ते भुजबळ असेल किंवा आणि कुठले जे नेते असतील, हे का पोक्त लीडरशिप आहे काय? अहो साहेब काय त्याच्यामध्ये? हां, बाळासाहेब काय? बाळासाहेब हुशार आहेत, पण बाळासाहेब संयमी नाहीत. संयम ठेवायला पाहिजे बाळासाहेबांनी, नाहीतर बाळासाहेबाचं एवढं हुशार तर महाराष्ट्रात लीडर नाही. सगळ्या बाबतीत फॉरेन लॉवर बोला, इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर बोला, इतका हुशार माणूस आहे. पण राजकारणामध्ये ज्या संयम लागतो, पेशन्स लागतात, तेवढाच बाळासाहेबाकडे नाही आहे. म्हणून कदाचित बाळासाहेबाला हीच गोष्ट आडवी येत नसेल का? आणि बाळासाहेब परफेक्ट लीडर आहे. तुम्ही असं समजू नका बाळासाहेब म्हणजे का नाही एक जिती जागती मिसाल असल्यासारखं आहे, असं काही नाही आहे. बाळासाहेब खूप हुशार. वंचितमध्ये प्रमुख कोण? वंचितमध्ये प्रमुख कोण ज्याच्या हातात पूर्णतः सत्ता आहे किंवा ते वंचितमध्ये सगळे बदल करू असा कोणता नेता आहे वंचितमधला? प्रमुख कोण? वंचित अंजलीताई बाळासाहेब. अंजलीताई बाळासाहेब नाही, अंजलीताई काही ह्याच्या कारभारात नसते आहे. बिहाइंड द कर्टन आहे अंजलीताई. पडद्याच्या मागची राजकारणी असेल ती कदाचित, पण वंचितचा प्रमुख नेता म्हणून तरी बाळासाहेबच आहेत आणि बाळासाहेबच म्हणेल ती आहेत. पण बाळासाहेब थोडं त्याला काय म्हणतो आपण, इतरांचं थोडं ऐकतात आणि त्याला जर बाळासाहेबांना जर कोणी बाळासाहेब इतरांनी सांगितलेलं ऐकतात आणि त्याच्यावर लगेच भरोसा ठेवतात.
बाळासाहेबाचा हा तुमचा प्रश्न जरा खोचक आहे, असू द्या. बाळासाहेबाचा मी असताना, सोबत असताना मी बाळासाहेबांना विचारलं होतं की अशोक चव्हाण, पुन्हा अजित पवारचा संदेश, ते राष्ट्रवादीचे लोक जेव्हा आम्ही अलायन्स करण्यासाठी एकत्र बसलो त्यावेळी त्यांनी 80 जागा घेऊन लढू असं त्यांनी ज्यावेळेस म्हणाले त्यावेळेस आम्हाला बरं वाटलं. पण काय ठाऊक बाळासाहेबांनी 80 जागेवर लढण्यास संमती दिली नाही, म्हणून आम्ही उठून आलो. काय काय संधी दिली होती बाळासाहेबांनी त्यांना? नाही, त्यांना म्हणजे नाही, आपण त्यांच्यासोबत 80 जागा घेऊन लढायचं नाही, आपलं वातावरण चांगलं, आपण चांगल्या पद्धतीने लढू असं म्हटल्यामुळं आम्ही काही पुढे जास्त बोलणं केलं नाही. पण 80 जागा वाटून घेऊन तिघं मिळून लढायचं आमचं गेल्या वेळेस ठरलं होतं. बाळासाहेबांनी काहीतरी ऑफर दिली नाही, बाळासाहेब म्हणले ना, पुन्हा प्रेस घेऊनच सांगितली, पडळकरने वगैरे प्रेस घेऊन बाळासाहेब सांगितले की काँग्रेसला आपण, काँग्रेसच्या किती जागा आहेत सध्या अस्तित्वात? 40 आहेत. किती निवडून येऊ शकतात? 40 आहेत. तर त्यांना तेवढ्या जागा देऊ. 40ची ऑफर दिली? ऑफर नाही दिली होती. त्यांना त्यांच्या जेवढ्या जागा सध्या अस्तित्वात आहेत 40 होत्या, तेवढ्या त्यांना लढा म्हणावं. सत्ता करण्यासाठी आंबेडकरांनी काय करायला पाहिजे? तुमची काय सूचना असेल? बघा, सध्याचं राजकारण बाळासाहेब जसं समजतात किंवा बाळासाहेबाला जसं अपेक्षित आहे तसं देशामध्ये किंवा राज्यामध्ये वातावरण नाही आहे. बाळासाहेब एक चांगल्या प्रकारे राजकारण करू पाहत आहेत, पण सगळे लोक त्यांना साथ देत नाही आहेत किंवा त्यांच्या समाजातले सुद्धा लोक त्यांना तितकासा पाठिंबा देत नाही आहेत. परंतु बाळासाहेबाचा सल्ला, बाळासाहेबाचे ध्येय धोरणं, बाळासाहेबाच्या देशामध्ये चाललेली परिस्थिती याच्यावर बाळासाहेब परफेक्टपणे राजकारण करू शकतात. पण हे गोष्टी यशस्वी होण्यासाठी पुरेशा असतील असं मला वाटत नाही आहे. आणि सध्या धर्माचं, जातीचं एवढं स्तोम माजलं आहे, करप्शनचं आणि पैशामध्ये, निवडणुकीमध्ये पैशाचा वापर करणे, याला काहीच उत्तर नाही. खरं म्हणजे बाळासाहेबाच्या विचारधारेला हे प्रश्न सगळे अडचण निर्माण करतात. जातीयता असेल, धर्मवाद असेल, पुन्हा राजकारणातला पैसा असेल, किंबहुना सध्याच्या अस्तित्वात असलेल्या सरकाराचे ध्येय धोरणं असतील, हे सगळे बाळासाहेबाला अडचण निर्माण करणारे. वास्तविक होता मी वैयक्तिक बाळासाहेबाबद्दल जी बोलतो ना, मला आवडलेला माणूस आहे तो, पण राजकारणात त्या माणसाला यश येऊ द्यायचं नाही, त्या राजकारणात त्या माणसाला यश प्राप्तच होऊ द्यायचं नाही. अशी काही ठराविक माणसं त्यांच्या सोबत बी असतात आणि त्यांच्या विरोधात बी असतात. ह्या माणसामुळेच बाळासाहेबांना, नाहीतर बाळासाहेब देशाची घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आहे. मग तो एकदा ह्या देशाचा कधीचा प्रधानमंत्री होऊन गेला असता, देशाचे कित्येक वेळ तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन गेला असता. पण बाळासाहेबांच्या विचाराला प्रखर विरोध म्हणून किंवा बाळासाहेबांच्या किंवा आंबेडकरांच्या माणसाचं नाव मुख्यमंत्र्याच्या बोर्डावर येऊच द्यायचं नाही, अशा काही शक्ती काम करतात. मग ते काही घरात असतील, बाहेर असतील, संघ असतील, सोबत असतील, मित्र असतील किंवा कार्यकर्ते असतील, अशा काही शक्ती कामाला लागलेल्या आहेत बाळासाहेबाच्या विरोधामध्ये, जवळ राहून सुद्धा, की बाळासाहेबाला मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही, बाळासाहेबाला राजकारणात यश होऊ द्यायचं नाही, बाळासाहेबाला देशाचा प्रधानमंत्री होऊ द्यायचं नाही, अशी भूमिका घेऊन चालतात. नक्कीच हे आपल्यासोबत होते ॲडव्होकेट अण्णाराव पाटील, ज्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना जे काही वंचितची जी काही राजकीय नीती आहे अथवा वंचितच्या राजकारणातील जे काही पैलू आहेत त्याच्यावर निश्चितच प्रकाश टाकलेला आहे. दरम्यान EVM मशीनविषयीच्या ज्या काही लोकांच्या शंका होत्या त्याविषयीसुद्धा त्यांनी ज्या शंकावरचा जो पडदा आहे तो उचलण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, लातूर.